झीन टपाक डमडम. मी तर काही म्हणलो पण नव्हतो मॅडम, तरी तुम्ही मला बिनाकामी वाजवलं. का बे चिल्लम साट्या, आता तुला काही म्हणायची वाट बघू का मी? पण मी काही म्हणणारच नव्हतो ना, तरी वाजवलं मले. आणि हा बरं झालं तू मला काही म्हणला नव्हता. आणि जर तू मला काही म्हणला तर मग विचार कर, तुले काही न म्हणतास मी एवढा वाजवला तर तुला मला काही म्हणल्यावर मी तुला किती वाजवीन विचार कर मग नुसता. आणि आता तुम्हाला सगळ्या पोरांना सांगते, आता मोहला क्लास संपलेला आहे. आता दुसरे शिक्षक येईपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करत बसायचा, समजलं? आले सर, मी आता जाते. आता मग पट्टे नो आगलावे मॅडमनी कस काय शिकवलं तुम्हाला? काच शिकवलं बे टकल्या, शिकवायचं लांब. तिनं बेशुद्ध पडली आणि जशी उठले तर ते गोपाले मारतच सुटली. आणि तिने का आम्हाला भरकून शिकवलं आणि ह्यो आम्हाला विचारून राहिला कसं शिकवलं. अरे कायचं काय शिकवलं? कोणी काही सांगा ना, याचा अर्थ मॅडमनी मस्त शिकवलेलं दिसतंय. का हो सर, त्या आगलावे मॅडमला पगार किती आहे? का तुला का जवाई व्हायचं तिच्यावालं? अहो सर, त्या मॅडम मला मरणाचं वाजून गेल्या आणि तुम्ही पण मोहली माझ्या घेऊन राहिले. हा मस्त पगार आहे, तो वय जेवढं नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त पगार दिले. मग एवढा पगार आहे तर मग त्या मॅडमले चांगल्या हॉस्पिटलमध्ये काऊन नाही दाखवून राहिले? मला तर 100% वाटून राहिलं त्या मॅडमच्या डोक्यावर परिणाम होईल. त्या जर असं पोरांनी वाजत राहिल्या तर मग कामच होऊन जाईल. बिनाकामी मला वाजवून गेल्या, मी ना तर काही बोललो पण नव्हतो. सुकईच्या गोप्या, तू ना काहीतरी बोलला असेल तिले, म्हणूनच तिने वाजवलं ना तुला. अहो सर, मी काहीच नाही बोललो, एक शब्द सुद्धा नाही माझ्या तोंडातून मॅडमले. नाही तू काहीतरी 100% बोलला असेल, मला माहिती ना तू कसा आहे. अहो सर, कसं आहे म्हणजे आम्ही त्या मॅडमले काहीच नाही बोललो. उलट त्या मॅडम मला म्हणे उठ म्हणे गोप्या आणि 2चा पाडा म्हण, तर मी म्हणायला लागलो 2चा पाडा. मग काय झालं पुढं? मग काय झालं, मग मी 2चा पाडा म्हणत होतो ते पडले बेशुद्ध. आता त्या बेशुद्ध पडल्या मग त्याच्यात काय मावली चुकी का? जशा शुद्धीवर आल्या धर गुद्दी का मार मले, धर गुद्दी का मार मले. मरणाचं आपल्याला मला बेंचवर मरणाचं झेडे खाली मारलं. सांगा बरं तुम्ही, याच्यात काय अर्थ आहे का? जाऊ दे, आपल्या क्लासकडे लक्ष देऊ आपण. हो सर, जाऊ दे फिरू दे नाही, मला न्याय लागतोय न्याय. मला काबर मारलं? आता त्या मॅडमनी मला बिनाकामी मारलेलं आहे. हे पोरं मला काय म्हणतील विचार करा बरं तुम्ही. मरणाची मावली मज्जा घेते. मला जाऊ दे फिरू दे नाही, मला न्याय लागतोय सर, न्याय. वाग्या सर, मला आता इतका राग आलेला आहे ना, इतका राग. आता ही गोष्ट डायरेक्ट कोर्टामध्ये जाणार आहे. मॅडमले कोर्टात चक्कर घालावं लागेल. कोर्टात मॅडमवर मुकदमा चालणार आहे आता, मुकदमा. काय म्हणला? काय चालणार आहे कोर्टात? डबल सांग बरं मला एकदा. जाऊ दे सर, उगा तुम्ही मला समजून सांगू राहिले म्हणून काही नाही करणार मी. नाही तू ना त्या मॅडमवर मुकदमा लावणार आहे तर मग मी ना पण हात साफ करून घेतो, मायावरी पण लावू मुकदमा. थांब, तुला असा डोक्या इतका वर नेतो आणि मग खाली आपण. तुम्ही म्हणले ना जाऊ दे, जाऊ देतो सर. मीनच काही चुकी केली असेल म्हणूनच मला मारलं. नाही तुला तर बिनाकामी मारून गेल्या त्या. तुला न्याय पाहिजे, तुला न्याय लागतो ना. आणि त्यात त्या मॅडमच्या डोक्यावर परिणाम पण झालेला आहे नाही का? नाही झालेला. नाही परिणाम झालेला आहे. नाही झालेला आहे म्हणजे नाही झालेला हो सर. ते तर येडं दिसत आहे. नाही दिसत हो सर. मी सांगतो सर काय झालं होतं. ह्या चिलमचाटे गोप्याने काय केलं सर, याने मॅडमने याले 2चा पाडा विचारला तर ह्याने मॅडमला 2चा पाडा सांगितला आणि तो 2चा पाडा ऐकून मॅडम बेशुद्ध पडल्या. आणि सर, मला जर 2चा पाडा येत असता तर मग मी ना सांगितलं असतं ह्या गोप्याने तो 2चा पाडा बरोबर सांगितला होता का चुकीचं सांगितला होता. पण मला येतच नाही ना. आणि मला वाटलं त्या पाड्यामुळेच मॅडम बेहोश झाल्या आणि जशा बेहोशीमधून उठल्या आणि त्यामुळेच ह्याले बत्ती देऊन गेल्या. असं झालं होतं सर. ऐ वय ब्या, तू लय बोलून राहिला बरं. कमी बोल, कमी. का बे माय पाड्यामुळे बेहोश झाल्या? तुला काय मला का पाडा नाही येत का? मला का अनपड समजून राहिला तू? हा समजून राहिलो तुला अनपड. काही नाही येत तुला. ढ येतो ढ प्युअर. त्या मॅडम तो 2चा पाडा ऐकूनच बेहोश झाल्या. जसा तो 2चा पाडा संपला तशात तिकडं त्या मॅडम धपक्यान पडल्या आणि पटक्यान बेहोश झाल्या. सांग बरं कालू, मी काही चुकीचं बोलू राहिलो का? हाव सर, वय बे बरोबर बोलू राहिला. जसा गोप्याचा 2चा पाडा संपला ना तशाच मॅडम धपक्यान पडल्या आणि फटक्यान बेहोश झाल्या. मला तर वाटून राहिलं त्या 2च्या पाड्याचं काहीतरी गडबड आहे. चल गोप्या, तू मला ऐकून दाखव बरं पाडा. लगेच कळ नेमकं काय प्रॉब्लेम आहे. हा सर, तुम्ही ऐका, तुम्हाला ऐकू घालतो. मी काय घाबरतो काय? मला येतो 2चा पाडा. मी ना तुम्हाला ऐकू घालतो सर, थांबा. तर ऐका सर. बे एक बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 97, बे 6 156, बे 7 214, बे 8 369, बे 9 2 बोकडे 1 पाट, बे 10 20. घे आता वाघे मास्तरले पाडला का बेहोश? मला पहिलेच माहिती होतं काय पाड्यातच काहीतरी गडबड आहे. आणि भाऊ यो वाघे मास्तर रे, यो तुले असा लांबीन ना धरून तुले कुपाटी ना पळू मारीन. तो काही खरं नाही. आता तुले अशी भत्ती देईन ना वाघे मास्तर, तू पळायचं कर आता. झीन टपाक डमडम.